हॅलो, नमस्कार. महाराष्ट्र सी-ई-टी लॉ या एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशन क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन लॉ, टॉर्ट, लीगल मॅक्झिम्स, लीगल प्रिन्सिपल्स, कॉन्स्टिट्यूशन मधले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, फंडामेंटल राइट्स, काही महत्त्वाच्या केसेस या सगळ्याबद्दल आपण माहिती घेतलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण या सिलॅबस मधला एक वेन डायग्राम हा एक महत्त्वाचा पार्ट एक्झाममध्ये आहे. त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. वेन डायग्राम. वेन डायग्रामची हिस्ट्री, वेन डायग्राम कोणी शोधून काढलं या सगळ्याबद्दल आत्ता एवढी माहिती घेणं महत्त्वाचं नाही. पण वेन डायग्राम का यूज केली जाते हे फक्त माहिती घेणं गरजेचं आहे. अ, वेन डायग्राम हे एक मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे, जे लार्ज स्केलमधले मोठा एक जेव्हा डेटा रिप्रेझेंट करतो आपण, तो डेटा आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा शॉर्ट रिप्रेझेंटेशनमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी किंवा प्रेझेंट करण्यासाठी वेन डायग्राम वापरली जातात. वेन डायग्रामचा उपयोग आता लॉ आणि वेन डायग्राम याचा काय उपयोग आहे? म्हणजे काय कनेक्शन आहे? तर लीगलमध्ये सुद्धा जेव्हा लार्ज स्केलमध्ये काही केसेस होतात किंवा अ, काही लीगल इश्यूज निर्माण होतात, त्यावेळेला वेन डायग्रामचा वापर लॉजिकल रिझनिंगमध्ये म्हणून केला जातो. प्रत्येक केससाठी वेन डायग्राम हे वापरलं जात नाही. पण लॉ हे लॉजिकशी रिलेटेड आहे आणि वेन डायग्राम हे लॉजिकल रिप्रेझेंटेशन आहे. त्यामुळे आपलं ब्रेन हे लॉजिकल थिंकिंगसाठी तयार व्हावं, यासाठी वेन डायग्रामचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि म्हणून मॅथेमॅटिक्स मधला हा एक पार्ट लॉजिकल रिझनिंगच्या अंडर आपल्याला अभ्यासासाठी आहे. लॉसाठी लॉजिक नी विचार करणं, थिंकिंग करणं, लॉजिक वापरणं, या गोष्टी क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून सिलॅबसमध्ये वेन डायग्राम अ, हे अभ्यासासाठी आहे. वेन डायग्राम ची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स आपण पाहूयात. A Venn diagram is a schematic representation of the elements in a set or a group. It is a diagram that shows all the possible logical relationships between a finite assemblage of set or groups. It is also referred to as a set diagram or logic diagram. Venn diagram is a schematic representation. Schematic म्हणजे systematic representation of the elements. Elements म्हणजे घटक. त्यामध्ये जे घटक आहेत त्याचं सिस्टमॅटिक एलिमेंट्स इन अ सेट ऑर अ ग्रुप. एक सेटमध्ये किंवा एक ग्रुपमध्ये. सेट आणि ग्रुप यामधला फरक काय आहे? अ, पहिले आपण ग्रुप म्हणजे काय पाहू. ग्रुप म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स, प्राणी. मग यामध्ये सगळ्या कॅटेगरीचे ॲनिमल्स येतात. वाइल्ड ॲनिमल्स येतात, डोमेस्टिक ॲनिमल्स येतील, बर्ड्स येतील, मॅमल्स येतील म्हणजे जे समुद्रात राहणारे प्राणी आहेत ते येतील. आणि सेट याचा अर्थ या सगळ्या ॲनिमलच्या ग्रुप्समध्ये वाइल्ड ॲनिमल्स हा एक सेट आहे, डोमेस्टिक ॲनिमल्स हा एक सेट आहे, बर्ड्स हा एक सेट आहे, मॅमल्स हा एक सेट आहे. त्यामध्ये परत सबसेट जर डोमेस्टिक ॲनिमल्स आपण घेतले, तर त्यामध्ये डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे जे शेतीच्या कामासाठी किंवा दूध देणारे प्राणी आणि घरामध्ये आपण शोभेसाठी ठेवणारे प्राणी, कुत्रा, मांजर असा एक सेट होऊ शकतो. बर्ड्समध्ये छोटे पक्षी, पिजन्स, चिमणी हा एक ग्रुप होतो आणि वाइल्ड बर्ड्स म्हणजे गिधाड, अ, ईगल या हे हा एक ग्रुप होऊ शकतो. असे हे सबसेट आहे. अ, डिफरन्स मला ते लक्षात आला असेल ग्रुपमधला, सेटमधला आणि सबसेटमधला. मग हे जे सगळे ग्रुप आहे, सेट आहे, सबसेट आहे, हे एका डायग्राममध्ये आपल्याला लॉजिकनी रिप्रेझेंट केलं जातं. त्याला म्हणतात वेन डायग्राम. इट इस अ डायग्राम दॅट शोज ऑल द पॉसिबल लॉजिकल रिलेशनशिप्स. या सगळ्या एनिमल्समध्ये जे लॉजिकल रिलेशनशिप काय आहे, की त्यांना कुणालाच बोलता येत नाही. ही एक लॉजिकल रिलेशनशिप आहे. काही प्राण्यांना अ, 2 पाय असतात, काही प्राण्यांना 4 पाय असतात. हे एक लॉजिकल रिलेशनशिप आहे. काही प्राणी
मग त्याच्यामध्ये जी सब कॅटेगरी येते, की काही प्राणी सस्तन आहेत, काही प्राणी अंडी देतात. हे एक लॉजिकल रिलेशनशिप होतं. काही प्राणी थंड प्रदेशात राहतात, काही प्राणी दोन्ही थंड आणि नॉर्मल या दोन्ही ठिकाणी राहू शकतात. हे लॉजिकल रिलेशनशिप होऊ शकतं. असे खूप सारे रिलेशनशिप्स आपण एकाच कॅटेगरीमधल्या, एकाच ग्रुपमधल्या, एकाच सबसेटमधल्या ॲनिमल्समध्ये किंवा एलिमेंट्समध्ये दाखवू शकतो. त्याला लॉजिकल रिलेशनशिप बिटवीन ए फिनाईट असेंबलेज म्हणजे या सगळ्याचं एकत्रीकरण करून जेव्हा एक लॉजिक त्यामध्ये रिलेशनशिप तयार होतं, तेव्हाच वेन डायग्राम तयार होऊ शकते. जर या सबसेटमध्ये, सेट्समध्ये किंवा ग्रुपमध्ये जर काही लॉजिकल रिलेशनशिप नसेल, तर वेन डायग्राममध्ये ते रिप्रेझेंट करू शकत नाही. उदाहरणार्थ, हेल्दी फूड आणि अनहेल्दी फूड यामध्ये काही लॉजिकल रिलेशनशिप आहे. पण हेल्दी फूड आणि थंडीच्या दिवसात घालायचे कपडे यामध्ये काहीच लॉजिकल रिलेशनशिप नाहीये. ते वेन डायग्राममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकत नाही. म्हणून त्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप तयार असणं गरजेचं आहे. असेही काही एक्झाम्पल्स येतात, की ज्यामध्ये तुम्ही लॉजिकल रिलेशनशिप फाइंड आउट करा, असा प्रश्न येतो आणि जर नसेल तर नल म्हणून काहीच नाहीये असंही आपण उत्तर देऊ शकतो. पण वेन डायग्रामचा वापर काय होतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लॉजिक काढणं गरजेचं आहे. म्हणून वेन डायग्राम शिकणं लॉमध्ये सिलॅबसमध्ये त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. इट इस अल्सो रेफर्ड टू ॲज अ सेट डायग्राम ऑर लॉजिक डायग्राम. त्याला अजून वेन डायग्रामला 2 नावं काय आहेत? सेट डायग्राम ऑर लॉजिक डायग्राम. हे लक्षात ठेवा, की अ, यांना नावं काय आहेत? तर सेट डायग्राम आणि लॉजिक डायग्राम. ही 2 नावं त्यांना वेन डायग्रामला सेट डायग्राम आणि लॉजिक डायग्राम ही अशी ही पण 2 नावं दिलेली आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक्स, वाय आणि झेड हे 2 ग्रुप आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता की सर्कलमध्ये वेन डायग्राम शक्यतो सर्कलच्या शेपमध्ये येते आणि हे सर्कल एकमेकांमध्ये मिक्स केलेले असतात आणि त्यातनं आपल्याला रिलेशनशिप काढायची असते. तुम्ही पाहू शकता एक्स, वाय, झेड हे 3 सेट आपल्याला किंवा 3 ग्रुप आपल्याला दिलेले आहेत. एक्सचा कलर थोडा वेगळा घेतलाय, वायचा कलर वेगळा घेतलाय, झेडचा कलर वेगळा घेतलाय आणि हे तिन्ही जेव्हा एकमेकांशी जिथं कुठं कंबाईन होतात, त्याही कॉम्बिनेशनचा कलर वेगळा घेतलेला आहे. आता आपण हे कसं वाचायचं? एक्स एक्स इंटरसेक्ट वाय हा जो उलटा यू दिसतो आहे, हा जो आपल्याला उलटा यू दिसतो आहे, त्याला म्हणतात इंटरसेक्टिंग. म्हणजे वाय आणि एक्स आणि वाय हे एकमेकांना इंटरसेक्ट करतात. एक इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना कनेक्ट करतायत. म्हणून तो उलट्या यूनी आपल्याला रिप्रेझेंट केलेला आहे. वाय एंड झेड इंटरसेक्टिंग. ओके. वाय एंड झेड इंटरसेक्टिंग हियर. इथं हे या शेपमध्ये फक्त ते इंटरसेक्ट करतायत. या शेपमध्ये झेड एक्स आणि वाय इंटरसेक्ट करतायत आणि या शेपमध्ये एक्स आणि झेड इंटरसेक्ट करतायत. मग याच्यामध्ये डेटा वेगवेगळा असू शकतो. यामध्ये डेटा वेगवेगळा असू शकतो. तो डेटा काय असेल ते एक्झाम्पल्समध्ये आपण बघू. आणि ह्या एवढ्याच ह्याच्यामध्ये एक्स इंटरसेक्ट वाय अँड इंटरसेक्ट झेड हे असं रीड केलं जातं. एक्स इंटरसेक्ट वाय अँड इंटरसेक्ट झेड म्हणजे एक्स हा वायला इंटरसेक्ट करतोय आणि वाय हा झेडला इंटरसेक्ट करतोय. झेड एक हे तिघही एकमेकांना इथं इंटरसेक्ट करतायत. आणि इथं यांच्यामधला एक्स इंटरसेक्ट वाय मध्ये डेटा वेगळा असेल, एक्स इंटरसेक्ट झेड मध्ये डेटा वेगळा असेल आणि वाय इंटरसेक्ट झेड मध्ये डेटा वेगळा असेल. जसं आपण म्हणतो A इक्वल टू B इक्वल टू C सेम रिप्रेझेंटेशन म्हणजे A आणि B मधला डेटा सेम आहे, B आणि C मधला डेटा सेम आहे आणि A आणि C मधला सुद्धा डेटा एकमेकांशी लॉजिकली इंटरसेक्ट करत आहेत. असा त्याचा अर्थ होतो. इथपर्यंत आय होप समजलं असेल. अ, अजून आपण एक्झाम्पल्सनी समजून घेऊयात.
वेन डायग्राम सिम्बॉल्स. जसं आता मी तुम्हाला उलटा चा अर्थ सांगितला इंटरसेक्टिंग. तसे वेन डायग्राम मध्ये 2-3 प्रकारचे सिम्बॉल्स यूज केले जातात आणि त्याप्रमाणे वेन डायग्राम ही रीड केली जाते. युनियन. युनियन तुम्ही बघत असाल यू. हा सरळ यू आहे आपला. Represents the union of all sets, that is universe of all elements within X and Y set. Represents union of set. Union म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकत्रीकरण, एकत्र येणं. That is universe of all elements within X and Y set. X आणि Y मध्ये जे काही सगळे डेटा आहे, जे काही सगळे एलिमेंट्स आहेत, ते U नी रिप्रेझेंट केले जातात. ओके. जे मग त्यामध्ये पहिले डिफरन्शिएट केलं जात नाही. ते U नी रिप्रेझेंट केले जातात आणि त्याला युनियन असा शब्द वापरला जातो. जसं Y X युनियन Y. X युनियन Y म्हणजे X मधला डेटा आणि Y मधला डेटा हा एकत्र आहे. हे इथं इंटरसेक्ट करतायत. या 2 पॉइंटला इंटरसेक्ट करतायत. मग यामधला जो डेटा असेल ते वाचण्यासाठी आपण X इंटरसेक्टिंग Y असं वाचू शकतो. म्हणजे यातले मग काही गोष्टी वेगळ्या असतील. यामध्ये जर या दोन्हीमध्ये 6 इकडं 3 आणि इकडं 3 असे एलिमेंट्स आहेत. तर यातले फक्त 2 एलिमेंट्स एकमेकांना लॉजिकली इंटरसेक्ट करतायत. मग ते आपण X इंटरसेक्ट Y असं वाचू शकतो. पण युनियन याचा अर्थ हे दोन्ही मधले घटक हे काही ना काही एकमेकांशी म्हणजे ॲनिमल्स असतील, मग बर्ड्सच असतील. पण मग बर्ड्स मधले सस्तन प्राणी आणि अंडी देणारी प्राणी यामधले डिफरन्शिएट असेल. मग इथं बर्ड्समध्ये अ, जे पक्षी फक्त अ, आपण फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो, की जे पक्षी फक्त धान्य खातात. जे पक्षी ॲनिमल्सला खाऊ शकत नाहीत. म्हणजे आता जर फक्त कावळ्याचं एक्झाम्पल घेतलं, क्रो एक्झाम्पल घेतलं आपण. कावळा हा धान्य पण खातो आणि मेलेले प्राणी सुद्धा खातो. पण जर तुम्ही पोपट बघितलात, तर तो फक्त धान्य खाऊ शकतो, फ्रुट्स खातो, पण तो मेलेल्या प्राण्यांना खात नाही. हे इंटरसेक्ट त्याचं होऊ शकेल. हे लॉजिकल रिलेशन्स आपण त्याच्यातनं काढू शकतो. दुसरं आहे जे आपण सांगितलं इंटरसेक्शन. रिप्रेझेंट्स ऑल एलिमेंट्स शेअर्ड ऑर कॉमन विथिन द सिलेक्टेड सेट्स ऑर ग्रुपिंग. इंटरसेक्शन रिप्रेझेंट्स शेअर एलिमेंट्स इन द मिडल विथिन सेट्स X अँड Y. जसं मी सांगितलं इंटरसेक्शन उलट्या U ने रिप्रेझेंट केलं जातं आणि त्यामध्ये फक्त या दोघांमधल्या ज्या गोष्टी कॉमन आहेत, त्या इंटरसेक्टमध्ये दाखवल्या जातात. X मधल्या गोष्टी आणि Y मधल्या गोष्टी डिफरंट असू शकतात. त्यामधल्या ज्या कॉमन गोष्टी आहेत, त्या या शेअर्ड सर्कलमध्ये दाखवल्या जातात आणि त्याला इंटरसेक्शन म्हणतात. सिलेक्टेड सेट्स ऑर ग्रुपिंग. ग्रुप एकच वस्तू असू शकते किंवा एकापेक्षा जास्त असू शकते. त्याला म्हणतात इंटरसेक्शन आणि ते कशाने रिप्रेझेंट केलं जातं? उलट्या नी. युनियन कशाने रिप्रेझेंट केलं जातं? आपल्या सरळ नॉर्मल नी. जसं की X आणि Y and X and Y intersect each other here या कॉमन सर्कलमध्ये. तिथं ते सर्कल एकमेकांना जोडले गेलेले आहेत. हे वेन डायग्रामचे सिम्बॉल आहे. वेन डायग्राम कशी रीड करतात हे या सिम्बॉल्सनी आपल्याला कळतं. पुढे बघू आपल्याला. वेन डायग्राम एक्झाम्पल. आता आपण याचे एक्झाम्पल्स बघू. कसे आपण रिप्रेझेंट करू शकतो वेन डायग्राम. वेन डायग्राम एक्झाम्पल 1 सब्जेक्ट्स टेकन बाय स्टुडंट. खाली आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे आणि त्यामध्ये किती मुलांनी कोणते-कोणते सब्जेक्ट्स घेतलेले आहेत, ते आपल्याला त्यांनी दिले. स्टडी इज बीइंग डन ॲट अ स्कूल ऑन स्टुडंट्स हू टेक द सब्जेक्ट्स मॅथेमॅटिक्स अँड इकॉनॉमिक्स. 2 सब्जेक्ट्स आपल्याला कोणते दिलेले आहेत त्यांनी? मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स. 2 सब्जेक्ट्स आपल्याला कोणते दिलेत? मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स. देअर आर 12 स्टुडंट्स. किती स्टुडंट्स आहेत? 12. हू अटेंड बोथ क्लासेस. दोन्ही क्लासेस अटेंड करतात.
and 2 students who do not take either of the subjects. आणि 2 मुलं आहेत की ज्यांनी मॅथेमॅटिक्स पण घेतलेलं नाहीये आणि इकॉनॉमिक्स पण घेतलेलं नाहीये. तर आपण हे रिप्रेझेंट कसं करणार? आपण हे रिप्रेझेंट कसं करणार? आपल्याला डेटा काय दिलेला आहे? किती नंबर ऑफ स्टुडंट्स हे आधी आपल्याला सांगितलेलं नाहीये. स्टडी इज बीइंग डन ॲट अ स्कूल. शाळेमध्ये एका स्टडी केला गेला की हू टेक द सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स अँड इकॉनॉमिक्स. त्या मुलांनी मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे 2 सब्जेक्ट्स घेतलेले आहेत आणि देअर आर 12 स्टुडंट्स हू अटेंड बोथ क्लासेस. 12 मुलं हे दोन्ही क्लास अटेंड करतात. पण त्यातली 2 मुलं जी आहेत ती नायदर टेक आयदर ऑफ द सब्जेक्ट. त्यांनी कोणताही सब्जेक्ट घेतलेला नाहीये. त्यांनी मॅथेमॅटिक्स पण घेतलेलं नाहीये आणि त्यांनी इकॉनॉमिक्स पण घेतलेला नाहीये. मग आपण हे रिप्रेझेंट कसं करणार? यामध्ये 2 ग्रुप आपण करू शकतो. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ओके. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप ए आपल्याला काय देतो? सांगतोय मॅथ्स आणि ग्रुप बी आपल्याला काय सांगतोय? इकॉनॉमिक्स. Study is being done at the student. There are 12 students who attend both classes. 12 मुलं ही दोन्ही क्लास अटेंड करतायत. मॅथेमॅटिक्स पण करतायत आणि इकॉनॉमिक्स पण करतायत. अँड 2 स्टुडंट्स हू डू नॉट टेक आयदर ऑफ द सब्जेक्ट. मग आपण आयदर ऑफ द सब्जेक्ट म्हणले, कोणताही सब्जेक्ट घेतलेला नाही म्हणले. मग आपण ते इथे रिप्रेझेंट करू शकत नाही. कारण ए मॅथेमॅटिक्स सांगतोय आणि बी इकॉनॉमिक्स सांगतोय. मग आपलं डेटा रिप्रेझेंटेशन करेक्ट चुकीचं येईल. आपल्याला त्यांनी सांगितले की 12 मुलं दोन्ही क्लास अटेंड करतात. म्हणून आपण या वेन डायग्राम मध्ये ए इंटरसेक्ट बी दाखवलं. ए इंटरसेक्ट बी. मग आपण युनियन. युनियन किती आहे? 2 मुलांची. युनिव्हर्स. याला काय म्हणतात? युनिव्हर्स. ही पूर्ण शाळेतली मुलं आहेत. टोटल मुलं किती येतील मग शाळेमध्ये? 12 + 2. 12 मुलं मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स अटेंड करतायत आणि एकूण 14 मुलांचं मग डेटा रिप्रेझेंटेशन आहे. त्यातली 2 मुलं ही दोन्हीही सब्जेक्ट घेतलेली नाहीयेत. 12 मुलांनी हे दोन्ही सब्जेक्ट घेतलेले आहेत आणि या 2 मुलांनी मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स घेतलेलं नाहीये. मग त्यांनी मे बी हिंदी घेतला असेल, त्यांनी इंग्लिश घेतला असेल, त्यांनी बिझनेस स्टडीज घेतलेला असेल, जे काय आहे ते. पण मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स घेतलेलं नाहीये या 2 मुलांनी. याला म्हणतात युनिव्हर्स. युनिव्हर्स म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं रिप्रेझेंटेशन आपण दाखवू शकतो. त्यातनं आपण वेन डायग्राम मध्ये हे 2 रिप्रेझेंटेशन दाखवले, ए आणि बी. एक्झाम्पल रिप्रेझेंट कसं करायचं हे समजलं असेल. आपण आता आपलं आपलं वेन डायग्रामचं हे करेक्ट आलंय का पाहूयात. अच्छा. यांनी आपल्याला हे एक्झाम्पल दिलेलं आहे, की मॅथेमॅटिक्स कोणी घेतलंय? चार्लोट, लेविस, ओलिव्हा, एडी यांनी मॅथेमॅटिक्स घेतलंय. इकॉनॉमिक्स कोणी घेतले? इसाबेल, मिका अँड इरा. आणि यामध्ये सोफिया, लिया, बेरिया, एव्हरी, नोआ या 5 मुलांनी मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे 2 सब्जेक्ट घेतलेले आहेत. मग फक्त चार्लोट, लेविस, ओलिव्हा अँड एडी यांनी फक्त मॅथेमॅटिक्स घेतले. इकॉनॉमिक्स कोणी घेतले? इसाबेल, मिया अँड एरिक यांनी फक्त इकॉनॉमिक्स घेतलेले. आणि या 1, 2, 3, 4, 5 या 5 मुलांनी फक्त मॅथेमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे 2 सब्जेक्ट घेतलेले आहेत. आपण जे रिप्रेझेंटेशन घेतलेलं ते पूर्ण 12 मुलांचं आपण दाखवलं होतं. आणि हे जे जॉन आणि मिया जे आहेत, ही जी 2 मुलं आहेत की त्यांनी नायदर मॅथेमॅटिक्स घेतले नॉर इकॉनॉमिक्स घेतले. समजलं? अशा पद्धतीने वेन डायग्राम ही रिप्रेझेंट केली जाते. पुढचं एक्झाम्पल. 2 सर्कल वेन डायग्राम एक्झाम्पल. आपण 2 सर्कलच घेतलेलं आहे, पण वर्ड प्रॉब्लेम मध्ये.
Suppose that in a town 800 people are selected by random type of sampling method. 800 लोकांना सॅम्पलिंग मेथड साठी सिलेक्ट केलं. 280 go to work by a car only. हे यांचं सॅम्पलिंग मेथड काय होतं की कोणतं मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट यूज करतात. 280 लोक कारनी जातात. 220 go to the work by bicycle. 220 लोक बायसिकलनी जातात. And only 140 use both ways. आणि 140 लोक हे दोन्ही वापरतात. 280 आणि 220 मधली 140 जण ही सायकल आणि कार दोन्ही वापरतात. समटाइम्स गो विथ अ कार अँड समटाइम्स विथ अ बायसिकल. म्हणजे काही वेळेला ते कारनी पण जातात आणि काही वेळेला ते बायसिकलनी पण जातात. मग आपल्याला हे एक्झाम्पल हे क्वेश्चन्स खाली जे दिलेले आहेत ते वेन डायग्राम मध्ये आपल्याला दाखवायचे आहेत. Here are some important questions we will find the answer. How many people go to work by car only? किती लोक कारनी जातात? तर 280 जातात. ओके. आपण ते इथं लिहू शकतो. 280 लोक कारनी जातात. How many people go to work by bicycle only? 220 लोक बायसिकलनी जातात. सायकलनी जातात 220 लोक. How many people go by neither car nor bicycle? किती लोक कारनी पण जात नाहीत आणि बायसिकलनी पण जात नाहीत. आता हे कसं काढणार? हे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. आपल्याला दिलेले आहेत 800 लोक टोटल. ओके. मग 800 मधनं मग आता पहिले आपल्याला काय करायचंय की किती लोक दोन्ही वापरतात. 280 लोक कार वापरतात. 220 लोक बायसिकल वापरतात आणि 140 लोक जी या लोकांमध्ये इन्क्लूड नाहीयेत ती कार किंवा बायसिकल वापरतात. मग हे टोटल किती झाले? 8 आणि 2 10 4 14 2 आणि 2 4 5 आणि 1 6. म्हणजे 800 पैकी 640 लोक काही ना काही मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वापरतात. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला की नायदर कार नॉर बायसिकल म्हणजे किती लोक कार पण वापरत नाहीत आणि बायसिकल पण वापरत नाहीत हे काढायचंय. आपल्याकडे 800 लोकांचा डेटा आहे. 800 लोकांतनं 640 लोक आपल्याला दोन्ही वापरतात हे कळलं. 800 मायनस 640 0 येईल. म्हणजे 160 लोक बरोबर आहे. 160 लोक दोन्ही वापरत नाहीत. नायदर कार नॉर बायसिकल 160 लोक वापरत नाहीत. How many people use at least one of both transportation types? How many people use at least one of both transportation types? दोन्हीपैकी काय वापरतात? 140 लोक वापरतात. किती लोक वापरतात? 140 दोन्हीपैकी. Either car or either bicycle. How many people use only one of car or bicycle? सॉरी 140 लोक फक्त वन ऑफ कार आणि बायसिकल वापरतात. How many people use at least one of both transportation type? At least one of both transportation type. दोन्ही पैकी ट्रान्सपोर्टेशन टाइप कोणती लोक वापरतात? याचा कॅल्क्युलेशन कसं करणार? तर 120 मायनस 160 म्हणजे 20 लोक ही फक्त कार वापरतात आणि 220 मधनं 120 160 गेले. म्हणजे 80 लोक ही फक्त बायसिकल वापरतात. समजलं? आता हे आपल्याला वेन डायग्राम मध्ये कसं दाखवणार आपण? जे आपण 160 आन्सर काढलेलं ते बरोबर आलंय आपलं. बघा. people who go by car 280 बरोबर आहे. हा आपण A म्हणू शकू. people who go by bicycle 220 बरोबर आहे. आणि
जे दोन्ही वापरतात ते किती लोक होते? 140 लोक होते. आणि 160 जे आपण काढलं, पीपल हू गो बाय नायदर कार नॉर बायसिकल, हा आहे युनिव्हर्स. या युनिव्हर्स मध्ये त्यांनी 160 दाखवलेत आणि ते नायदर कार नॉर बायसिकल वापरतात. या सगळ्याची जर बेरीज केली तर ती आपली 800 यायला पाहिजे. बरोबर आहे? 8 आणि 4 12, 13 14 आणि 6 20, 0 2 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे? 800 लोकांचा डेटा हा 280 कार, 220 बायसिकल आणि 140 दोन्ही वापरतात आणि 160 हे काहीच वापरत नाही. यामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. याला म्हणतात वेन डायग्राम. याला म्हणतात वेन डायग्राम रिप्रेझेंटेशन. पुढचा प्रश्न असाच आहे, की फॉर एक्झाम्पल इन अ कॉलेज 200 स्टुडंट्स आर रँडमली सिलेक्टेड. 200 मुलं रँडमली सिलेक्ट केलेत. 140 मुलं टी घेतात, 120 मुलं कॉफी घेतात आणि 80 लाइक बोथ टी अँड कॉफी. 140 मुलं वेन डायग्राम मध्ये सिंपल कसं काढणार? प्रश्नांची उत्तरं नंतर देऊ शकतो आपण. पहिले वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंटेशन दाखवूया. ए आणि बी. ए रिप्रेझेंट्स टी, बी रिप्रेझेंट्स कॉफी. 140 मुलं ही 140 मुलं ही कॉफी सॉरी चहा पितात. 120 मुलं लाइक कॉफी. 120 मुलांना कॉफी आवडते. 80 मुलांना 80 मुलांना टी आणि कॉफी दोन्ही आवडतं. यामध्ये 200 मुलां रँडमली सिलेक्ट केलेत. ओके. रँडमली मुलं सिलेक्ट केलेली आहेत. मग 140, 140, 120 आणि 80 किती झाले? 8 आणि 2 10, 340 मुलांचा डेटा झालाय आणि त्यांनी तर सांगितलं आपल्याला 200 मुलं आहेत. मग आपल्याला काढावं लागणार. हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक ओन्ली टी? 140 मुलांना फक्त चहा आवडतो. हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक ओन्ली कॉफी? 120 मुलांना हा ही कॉफी आवडते. हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक नायदर टी नॉर कॉफी? 80 मुलांना सॉरी, हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक नायदर टी नॉर कॉफी? किती मुलांना चहा कॉफी आवडत नाही? किती मुलांना चहा कॉफी आवडत नाही? मग किती मुलांना आवडणार नाही चहा कॉफी? आता 200 मुलांपैकी हे कसं काढणार? 200 मुलांपैकी 140 मुलांना चहा आवडतो म्हणजे उरले किती? 60 मुलं. ठीक आहे? आणि 200 पैकी 120 मुलांना कॉफी आवडते. उरले किती? 80 मुलं. ठीक आहे? मग 60 आणि 80 यातला डिफरन्स किती आला? 20. मग 20 मुलांना नायदर कॉफी नॉर टी. 20 मुलांना नायदर कॉफी नॉर टी चं आपलं कॅल्क्युलेशन येईल. बरोबर आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक ओन्ली वन ऑफ टी ऑर कॉफी? किती मुलांना फक्त चहा आणि कॉफी आवडते? फक्त चहा आणि फक्त कॉफी किती मुलांना आवडते? मग आपण काय करू शकतो? 140 मधनं 80 मायनस करायचे. किती आले? 60 आणि 120 मधनं 80 मायनस करायचे. किती आले? 120 मधनं 80 मायनस 40. 60 आणि 40 100. 100 मुलांना हे फक्त चहा किंवा फक्त कॉफी आवडते. हाऊ मेनी स्टुडंट्स लाइक ॲट लीस्ट वन ऑफ द बेव्हरेज? 100 मुलं. 100 मुलांपैकी फक्त काही मुलांना कॉफी आवडते आणि काही मुलांना चहा आवडतो. बरोबर आहे? हे असं मॅथेमॅटिकल रिप्रेझेंटेशन करावं लागतं. आपण आपले आन्सर्स बरोबर आलेत का बघूया. आन्सर चुकू पण शकतात. नो प्रॉब्लेम. पण जे आपण वेन डायग्राममध्ये रिप्रेझेंटेशन केलं ते मात्र आपलं बरोबर आहे.
बघा, वेन डायग्राम मध्ये 60, 80 आणि 40 त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कारण याचं उत्तर का? कारण त्यांनी 120 200 मधनं 40 घालवले म्हणून 60 मुलं आली. त्यानंतर 200 मधनं त्यांनी 120 घालवले म्हणून अच्छा इथं कॉफी 40 आले आणि 80 मुलांना बोथ टी आणि कॉफी आवडतं. सॉरी. म्हणून ते इथं रिप्रेझेंट केले. पण आपण जे काढलं 20 मुलांना चहा, कॉफी दोन्ही आवडत नाही. म्हणून त्यांनी कॉफीमधनं म्हणजे जे 80 ह्याच्यातनं 120 मायनस 200 मायनस 120 जे 80 येतं त्यातनं त्यांनी 20 मायनस केलेले आणि त्यांनी आपल्याला 40 उत्तर दिलेलं आहे. तर आपण बघू आपलं आन्सर. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाइक ओन्ली टी 60 बरोबर आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाइक ओन्ली कॉफी 40. फक्त 40 मुलांना कॉफी आवडते कारण त्यापैकी 80 जणांना 80 मध्ये अ, चहा, कॉफी दोन्ही आवडतं. म्हणून त्यांनी त्यातनं ते मायनस केले आणि आपल्याला 40 उत्तर दिलेलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाइक नायदर टी नॉर कॉफी आपलं उत्तर बरोबर आलं 20. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाइक ओन्ली 1 टी ऑर कॉफी आपलं उत्तर बरोबर आलं 60 आणि 40 100 आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाइक ॲट लीस्ट वन ऑफ टी ऑर कॉफी. मग त्यांनी कसं कॅल्क्युलेशन केलंय? ओन्ली टी किती जणांना आवडतं? 60. ओन्ली कॉफी किती जणांना आवडतं? 40 आणि आणि बोथ टी आणि कॉफी किती जणांना आवडतं? 80. म्हणजे 200 पैकी 180 जणांना ॲट लीस्ट या तिन्हीपैकी म्हणजे टी, कॉफी यापैकी एक काहीतरी आवडतं. म्हणून तो डिफरन्स जो आला 20 हा बरोबर आहे. कॉफीचं लक्षात आलं. कॉफी ही 120 पैकी 80 मुलांमध्ये डिस्ट्रिब्यूट झाली म्हणून त्यांनी 120 मायनस 80 केलं आणि ते 40 आलं उत्तर. आय होप इथपर्यंत या सगळ्या एक्झाम्पल्सनी तुम्हाला रिप्रेझेंटेशन समजलं असेल. परीक्षेमध्ये हे तुम्हाला कॅल्क्युलेशन येणार नाही करायला. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन्स करायला येणार नाहीत. परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला अ, वेन डायग्राम परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला वेन डायग्रामचं लॉजिक काढायला येईल. किती मुलांनी किती मुलांनी जसं आपण चहा पिला, किती मुलांनी हे दिलं, हा डेटा रिप्रेझेंट तुम्हाला दिला असेल आणि त्यातनं तुम्ही अ, फक्त तुम्हाला ते आन्सर्सला टिक करायचंय. कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, पण हे एवढे मोठे जे कॉफीचं कॅल्क्युलेशन जे कन्फ्युजिंग होतं, तसं कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही. पण तुम्हाला समजावं म्हणून मी ते कॉफीचं कॅल्क्युलेशन घेतलेलं आणि मिस्टेक सुद्धा आपण केली त्याच्यामध्ये. कारण मग मिस्टेकनीच आपण शिकतो. त्यामुळे ती मिस्टेक तिथं आपण केली. आपण पहिले 80 घेतलं कॉफीच्या रिप्रेझेंटेशनमध्ये. तर या सगळ्या गोष्टीतनं अभ्यास असाच होतो. अ, बाकीच्या सगळे व्हिडिओज जे कॉन्स्टिट्यूशन, लीगल मॅगझीन आणि प्रिन्सिपल्स याबद्दल जे काही आधी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही अ, पुन्हा-पुन्हा ऐका आणि परीक्षेची तयारी जोरदार करा. काही शंका असतील, काही असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्यास तुम्हाला तुमचे प्रश्नांना उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन आणि अशाच परीक्षेसाठीच्या टिप्स आणि एक्झाम्पल्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन-नवीन लॉशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड केले जातील. धन्यवाद.